51% मतदान झालेलं आहे. आणि पुढील जे आहे ते म्हणजे म्हसळा तालुका, आणि म्हसळा तालुक्यामध्ये एकूण 2 जिल्हा परिषदेचे गट आणि 4 पंचायत समितीचे गण आहेत. परंतु रायगड जिल्ह्याचा जर Get perfumes and more delivered in just 10 minutes on Instamart. मध्ये देखील 55.63% मतदान झालेलं आहे. त्यानंतर महाड तालुका, जो की आपल्या जे केंद्रीय आपले राज्यातले मंत्री आहेत त्यांचा एक मतदारसंघ पाहिला जातो. त्या महाड मतदारसंघामध्ये देखील 5 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 10 पंचायत समितीचे गण आहेत. त्याच्यामध्ये देखील 67.8% मतदान झालेलं आहे. त्यानंतर पोलादपूर तालुका, आणि पोलादपूर तालुक्यामध्ये देखील 2 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 4 पंचायत समितीचे गण आहेत. तुमच्या असं लक्षात येईल या विश्लेषणावर की पनवेल हे सर्वात जास्त गट असलेले जिल्हा परिषद मतदारसंघ जास्त असलेलं 8 मतदारसंघ आहेत. हो. पण पनवेलला आता महानगरपालिका आले, होय. त्यामुळे पनवेलच्या राजकारणावर आपण विचार करताना महानगरपालिकेचं राजकारण हे उर्वरित ग्रामीण राजकारण याच्यातला महत्वाचा फरक पडणार आहे. तुम्ही वेळोवेळी अपडेट देतच राहा. होय. काय नवीन अपडेट आणि आले? नक्कीच एक अपडेट आली आहे की महाड तासगाव गटात शिवसेनेचे 3ही उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं निदर्शनास येत म्हणजे आहे. याचा अर्थ भरत गोगावले यांचं निर्विवाद वर्चस्व महाडवर दिसू लागलेलं आहे. होय, होय. आणि नक्कीच त्या अनुषंगाने आपण पुढे देखील निकालाची अपडेट्स घेत असणार आहोत. परंतु सर, या दृष्टीने मला एक आपल्यापर्यंत किंवा आज राजकीय विश्लेषक म्हणून आमच्या समोर तुम्ही आहात, तर रायगड जिल्हा परिषदेचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये राजकीय दृष्ट्या त्याला फार महत्व आहे. तर त्या इतिहासाकडे किंवा रायगड जिल्हा परिषदेची एक वाटचाल आहे, वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून त्यामध्ये अधोरेखित केलं जातं, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? रायगड जिल्ह्याचा इतिहास बघताना आणि जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बघताना एक लक्षात आलं, रायगड जिल्हा हा तसा समाजवाद्यांचा जिल्हा होता. आपले अपडेट्स येत राहिले तर नक्की मध्ये मध्ये देत राहा. परंतु रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाने बऱ्यापैकी बांधलेला जिल्हा होता. इथे प्रभाकर पाटील यांचं नेतृत्व निर्विवादपणे सिद्ध झालं होतं. जवळजवळ 13 वर्ष ते पूर्णपणे जिल्हा परिषदेवर निरंकुश राजकारण करत होते. आणि सर, काही अपडेट आले का? अपडेट आलेली आहे की तुम्ही जे आता उल्लेख करता आहात त्या उल्लेखाच्या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित नाईक हे शहापूर या मतदारसंघातून आघाडीवर होते आणि दरम्यान ते विजयी झाल्याचे देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करूया आपण. नक्कीच त्यांचं अभिनंदन करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा जो बालेकिल्ला होता तो या ठिकाणी उद्ध्वस्त झालाय असं म्हणता येईल. आणि शिवसेनेला देखील हा एक जबर धक्का आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर राहिलेली आहे. त्यामुळे अमित नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभे होते आणि ते जिल्हा परिषदेवरती आता निवडून आलेले आहेत असं म्हणता येईल. आणि यासोबतच खालापूर तालुक्यातून देखील एक अपडेट आली आहे की चौक जिल्हा परिषद ही उभाटाच्या वैशाली विष्णू खैर या आघाडीवर आहेत, तर भाजपाच्या संगीता निरगुडा या पिछाडीवर आहेत. तसेच सावरोली जिल्हा परिषद या ठिकाणी राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे संतोष बैलमारे हे आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानेश्वर गायकवाड हे पिछाडीवर असताना दिसून येत आहेत. परंतु अमित नाईक यांच्या विजयाकडे सर कसं पाहत आहे? अमित नाईकने खूपच सुंदर पद्धतीने शहापूर मतदारसंघ राखलाय. हे एवढ्यासाठी म्हणायचं आहे की शहापूर मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व असलेला होता. नंतरच्या काळात काँग्रेसचं ज्याला म्हणता येईल काटेकी टक्कर असायची. परंतु शहापूर मतदारसंघातून अमित नाईक यांनी शिवसेना शिंदे गट प्रभावित असताना सुद्धा निवडून येणं याच्याकडे विशेष कौतुकाने बघणं गरजेचं आहे. कारण ती तशी म्हटलं तर एकांगी लढत होती. कारण नुकताच झालेला अपघात त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे कोणतेही नेते या मतदारसंघाकडे दुर्दैवाने येऊ शकले नव्हते. त्यामुळे अमित नाईक हे एकाकी शिलेदारासारखे झुंजत होते. ते विजयास पात्र झालेले आहेत, अभिनंदनास जरूर पात्र आहेत. अगदी अगदी तुम्ही म्हणताय त्यानुसार की नुकतंच अजितदादा अर्थात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिथिलता आली, प्रचारात शिथिलता आली. ती योग्यच होती. काही ठिकाणी प्रचार थांबवण्यातही आला होता. त्यामुळे हे खूप महत्वाचा विजय आहे. आणि या दृष्टीने मतदारांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं असतं, परंतु त्यामध्ये कुठेतरी एक त्यांच्यामध्ये लिमिटेशन्स आले. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं किंवा आपले जे नेते आहेत त्या नेत्यांना आपल्याकडे बोलून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे भाषण आहे त्याबद्दल याच्यावर एक लक्षात येईल की अमित नाईक ज्या भागातून प्रतिनिधित्व करतायत शहापूर मतदारसंघात, तिथे तुम्ही सातत्याने संपर्कात कोण राहतो, आपल्याला जवळचा उमेदवार कोण आणि बदललेल्या परिस्थितीत उमेदवार फायद्याचा कोण, हा मतदारांनी विचार केलेला दिसतोय. आणि नक्कीच सर, यासोबतच आपण पनवेलकडे जरा वळूया. आणि पनवेलमध्ये देखील जिल्हा परिषद पनवेल इथल्या वावंजे गटात भारतीय जनता पार्टीच्या कमला देशेकर या विजयी झालेल्या आहेत. त्यांचं अभिनंदन त्यांचं करूया. देखील आपण अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये देखील आरती काठे
या भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे चिंधरण पंचायत समिती गणात देखील भारतीय जनता पार्टीचे अंकुश खैरे हे देखील विजयी झालेत. जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की पनवेलमध्ये आता भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य दिसून येते. दोन दोन आमदार आहेत त्यांचे होय 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 म्हणजे एक विधान परिषदेतून पण मिळालेला आमदार आहे त्याचं प्राबल्य आणि इतक्या वर्ष आता शेतकरी कामगार पक्ष म्हणजे राम ठाकूर यांच्या नंतर हं. हे जे उमेदवार आलेले आहेत त्यांचं घराणं भाजपकडे गेल्यानंतर ते घराण्याने भाजपची सत्ता राखले त्यानंतर जवळचा उरण आहे हो. तिथे पुन्हा बालदी आलेली होय, आहे होय. म्हणजे भाजपची सत्ता तिथे सगळ्या ठिकाणी आहे केंद्रित होत आहे. महानगरपालिकेत सुद्धा आहे याचा फायदा सगळा या उमेदवारांना झालेला आहे अर्थात भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत हो जे निवडून आलेले आहेत त्यांचं आपण अभिनंदन करूया. अभिनंदन करूया. आणि तुम्ही जसं म्हणालात की एकतर राम ठाकूर आणि त्यांचा परिवार त्या ठिकाणी एक भारतीय जनता पार्टीचे कार्य करत आहेत, परंतु त्यासोबत आता जयम म्हात्रे हे देखील त्यांना हा, ते आणखी जोडीला आलेले आहेत. जयम म्हात्रे जोडले आणखीन एक आपण लक्षात घ्या की अलिबागचं राजकारण किंवा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे कार्यकर्त्यांकडून शेट कंपनीकडे कसं ट्रान्सफर झालं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामशेठ ठाकूर. त्याच्यानंतर सर्वांनाच शेट म्हणायची एक अहमिका लागलेली आहे हो. परंतु विकासाच्या वेळेला तुम्ही केवळ शेट असून चालत नाही तुम्ही विकास तालुक्याचा किती करता याच्यावर ग्रामीण राजकारण असतं आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे भाजपला मिळाला. फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ. बरोबर ऐकलंय, फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ तेवढंच माझ्यासोबत तुम्ही शेअर केल्यानंतर वळूया. आणि महाडमध्ये देखील तिसऱ्या फेरी अखेर विहूर या जिल्हा परिषद मतदारसंघातून सेनेचे मनसूर ताज हे 600 मतांनी सध्या आघाडीवरती दिसत आहेत. आता सेना म्हणजे शिवसेना अर्थात शिंदे शिंदेगड आणि त्या ठिकाणी जे आपले मंत्री आहेत अर्थात भरतशेठ गोगावले त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जे उमेदवार आहेत ते आपली लढत लढत आहेत आणि त्या अनुषंगाने चांगलं त्याने यश मिळत. ज्यावेळेस अंतिम निकाल येईल त्यावेळेस आपण त्या यशावरती भाष्य करणार आहोत. परंतु सध्याची आलेली अपडेट आहे त्यानुसार महाड येथे तिसऱ्या फेरी अखेर विहूर माफ करा वहूर या ठिकाणी अल्पसंख्याकांचा बहुल असलेला हा मतदारसंघ होता त्यामुळे विहूरकडे लक्ष अनेकांचं होतं कारण तिथे शिवसेनेने अल्पसंख्याक उमेदवार दिला होता आणि तो निवडून आणलेला आहे. अगदी अगदी अगदी. आणि या ठिकाणी जर का पाहिलं तर त्या ठिकाणी स्नेहल जगताप या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून कार्यरत होत्या, परंतु नुकत्याच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुनील तटकरे साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला थोडासा फार धक्का त्या ठिकाणी लागलेला आहे. पण ते अपेक्षित होतं कारण प्रभाकर मोरेंनंतर शिवसेनेची पकड या मतदारसंघातून कमी झाली होती. भरत गोगावले अर्थात शिवसेनेतूनच निवडून आले होते हेही लक्षात घेतलं पाहिजे. हो. आता ते शिंदे गटात गेले त्यामुळे ठाकरे गट थोडा निष्प्रभ झाला होता आणि त्याच्यात स्नेहल जगतापांचं ज्या पद्धतीने पक्षांतरण झालं होतं त्यामुळे स्नेहल जगताप विरुद्ध म्हणजे थोडक्यात जगताप विरुद्ध गोगावले अशीच ही मुख्यतः लढत होती. पण गोगावल्यांचं प्राबल्य दिसते अजूनही आपण वाट बघायला काही हरकत नाही. अगदी अगदी. म्हणजे कोणाची सरशी होणार आहे याचा तर आपण या ठिकाणी उहापोह करणार आहोत. येणाऱ्या अपडेट्स आहेत त्या प्रत्येक अपडेट रायगड टाइम्स डिजिटलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. परंतु याकरिता आजचं हे जे लाईव्ह सेशन सुरू आहे त्याकरिता आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभलं आहे ते म्हणजेच आदर्श गोल्ड लोन अर्थात आदर्श गोल्ड लोनच्या माध्यमातून आपण देखील ही सेवा स्वीकारू शकताय. आता दर महिन्याला वाढत जाणारे व्याजदर नाहीत ही एक त्यांची खऱ्या अर्थाने खासियत आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांनाच आवाहन करेन की आदर्श गोल्ड लोन याकरिता आपण आदर्श पतसंस्था आणि आदर्श गोल्ड लोन याकरिता आपण त्यांच्या शाखेमध्ये आवर्जून भेट द्या आणि त्याचा लाभ आपल्याला घेता येऊ शकत असेल तर नक्कीच घ्यायचा आहे. आणि हे जे आपल्याला आज लाईव्ह आम्ही आपल्या सर्वांसोबत संवाद साधतो आहोत आणि ते माध्यम आहे ते म्हणजेच सिंग अलॉंग स्टुडिओ अलिबागमध्ये सिंग अलॉंगच्या माध्यमातून अनेक गायक आपली जी आवड आहे ती जोपासत आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या गाण्याचं कौशल्य इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मनस्वी आनंद घेण्यासाठी सिंग अलॉंगच्या माध्यमातून अनेक कलावंत हे कार्यरत आहेत. तर निश्चितच पुन्हा एकदा आपण रायगड टाइम्स डिजिटलच्या माध्यमातून जिल्हा परिषद च्या निवडणुका ज्या 7 तारखेला संपन्न झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज 9 तारखेला त्याचा निकाल संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर 12 ज्या जिल्हा परिषद संपन्न झाल्या होत्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या त्यांचा निकाल आज या ठिकाणी संपन्न होतोय. परंतु आपला विशेषतः लक्ष आहे ते म्हणजे आपल्या रायगड मधल्या जिल्हा परिषद गटांवरती आणि गणांवरती. तर त्या अनुषंगाने आज आपल्या समवेत ऍडव्होकेट विलास नाईक साहेब आहेत आणि विलास नाईक साहेब आज या ठिकाणी एक राजकीय विश्लेषक म्हणून आपल्या इथे जोडले गेलेले आहेत, परंतु ते स्वतः साहित्यिक आहेत. त्यांची 15हून अधिक पुस्तकं आपल्या वाचकांसाठी आलेली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे आणि माजी सरकारी वकील म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे. तर नक्कीच अनेक गोष्टींचा अनुभव त्यांच्याकडे आहे, अनेक गोष्टींच्या माहिती त्यांच्याकडे आहेत आणि तीच माहिती जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या समवेत या ठिकाणी संवाद साधतोय. सर, जिल्हा परिषदेच्या दृष्टीने आपण या ठिकाणी इतिहास तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सध्या रायगड जिल्ह्यामध्ये जे बदलतं राजकारण आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर औद्योगिकरण आणि पर्यटन
आणि मुंबईचं सानिध्य आणि पुण्याची जवळीक या सगळ्याचा एकत्रित परिणाम होतो. लक्षात घ्या, खालापूर कर्जतकडे पुण्याचा परिणाम दिसतो, तो पनवेलमध्ये मुंबईचा परिणाम दिसतो, उरणमध्ये मुंबईचा परिणाम दिसतो, अलिबाग तालुका पर्यटन, मुरुड तालुका पर्यटन, श्रीवर्धन तालुका औद्योगिकरण आणि बंदर विकास या सगळ्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर होतोय. हे बदलतं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये राजकीय गणित सुद्धा बदलत आहेत. मी मगाशी एक वाक्य वापरलं होतं बघा, की रायगडचा राजकीय ऱ्हास हा युतीचं राजकारण यामुळे सुद्धा झालाय, कारण वेगवेगळ्या युती रायगडनी वेगवेगळ्या वेळी पाहिलेल्या आहेत आणि त्या युती या वरच्या लेवलला होतात, म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये जे मनोमिलन होत नाही आणि ते मनोमिलन न झाल्याचा पैसा पराभूत होतात याच्यासाठी होतो. आजची परिस्थिती काय आहे की रायगड विकासाच्या उंबरठ्यावर आहे. आपण विकासाचा उंबरठा गेली 15 वर्ष बोलतोय, पण आता खऱ्या अर्थाने उंबरठ्यावर आहोत. कारण आता JNPT धरणाचा विकास होतोय, RCFचं विस्तारीकरण होतंय, तिकडून रेवस-रेड्डी महामार्ग सुरू होतोय, रेवस करंजा पूल होतोय, इकडे दिघी बंदराचा विकास आहे, वाढवण बंदराच्या विकासाचा दृश्य परिणाम विरार अलिबाग कॉरिडॉरमुळे होणार आहे. अलिबाग किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मेट्रो येऊ घातले, विमानतळ आलेलं आहे, ते आलेलं आहे. रायगड जिल्ह्याचा विकास हा या दृष्टीने होतोय आणि त्यामुळे मग रायगड जिल्ह्याचं लोकप्रतिनिधित्व कोण करतं. लोकप्रतिनिधित्व 3 प्रकारे, खासदार कोण, आमदार कोण आणि जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा जिल्हा परिषदेचे कोण. हे सगळं बघत असताना आज आपल्या जिल्हा परिषदेमध्ये एक लक्षात येईल की रायगड जिल्ह्यात प्रबल पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, म्हणजे आता एकच तो इथे कार्यरत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करतोय, आणि शिवसेना शिंदे गट हे प्राबल्याने समोर येत आहेत. पुढच्या सत्तेच्या राजकारणात त्यांच्या आवाजाला खूप महत्व राहणार आहे, पण त्याच दृष्टीने शिवसेना ठाकरे गट सुद्धा निष्प्रभ नाही, तो कार्यरत आहे. कदाचित उत्तम विरोधी पक्ष म्हणून तो पुढे येऊ शकतो. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट यांची जी आज आपण प्रगती बघणार आहोत ते सुद्धा निकालाकडे त्या दृष्टीने बघणार आहोत आणि राजकारण नक्की बदलते. कारण यापूर्वी शिवसेना ठाकरे गट किंवा मूळ शिवसेना यांनी रायगड जिल्ह्यात चांगलं राजकारण जिल्हा परिषदेत केलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे. तुम्ही ट्रेडिंग करताय, अजूनही लॉसेस बुक करताय, 9 रुपये आहेत, 9 रुपयात माझ्या 3 तासाच्या ऑनलाईन वर्कशॉपसाठी आत्ताच मध्ये शेका पक्ष थोडा निष्प्रभ किंवा त्याची क्षीणता यायला लागलेली आहे असं दिसू लागले. आपण कोणता निकाल आलाय का? हा, आता नक्कीच आपण या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 गट सध्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांच्यामधली काटेकी टक्कर ही देखील आपण पाहून आहोत. आणि नक्कीच खालापूर खोपोली किंवा जो विभाग आहे त्या ठिकाणी पाहिलं तर सुधाकर घारे आणि कर्जतचे आमदार म्हणजे थोरवे साहेब यांच्यामधली काटेकी टक्कर तर सर्वश्रुत आहे. आणि त्याच अनुषंगाने खालापूरमध्ये अत्कारगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिंदे गटाच्या रेश्मा राजेश पाटील या सध्या आघाडीवर आहेत असं या ठिकाणी माहिती येते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी येत आहेत, परंतु अजूनही अंतिम निकाल येणं बाकी आहे. परंतु शिंदे गटाच्या रेश्मा राजेश पाटील या आघाडीवरती आहेत आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार अर्थात श्रद्धा अंकित साखरे या पिछाडीवरती असताना दिसून याचा दृश्य परिणाम तुम्हाला आमदार कोण आहेत यावर सुद्धा हा परिणाम दिसतोय. येतोय. कारण महेंद्र थोरवे आहेत इकडे, तिकडे गोगावले आहेत, इकडे महेंद्र दळवी आहेत. हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा आहेत. त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेवर आपली निरंकुश सत्ता राहण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व राहण्यासाठी ते प्रयत्न करतात असे ते निकाल दिसते. अगदी अगदी तुम्ही आता जे म्हणला त्यानुसारच जसं की आता थोरवे साहेब त्या ठिकाणी कर्जत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही पुढे वाटचाल होताना दिसते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या तडकरे मॅडम आहेत आधी तडकरे त्यांचा मतदारसंघ जर का पाहिला तर तो श्रीवर्धन म्हसळा तो विभाग आहे आणि श्रीवर्धन म्हसळामध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश येताना दिसून आणि त्याचं मुख्य कारण विकासात्मक काम, येतं. ज्या पद्धतीने रस्ते आणि इतर औद्योगिक वसाहती सुरू झालेल्या आहेत किंवा होऊ घातलेल्या आहेत त्याचा दृश्य परिणाम मतदारांवर होतोय. होय होय होय. आणि त्याच अनुषंगाने की जो शासनाच्या माध्यमातून जे काम करायला पाहिजे किंवा आपण त्या लोकांचे प्रतिनिधित्व करतोय त्या अनुषंगाने आपलं जे काम करायला पाहिजे ते त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. म्हणून लोक त्यांच्या पक्षाच्या जोडीमध्ये त्यांच्या पारड्यामध्ये मत टाकताना दिसत आहेत. तसंच आपल्याला महाडमध्ये देखील गोगावले यांचे जे उमेदवार आहेत किंवा शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना यश येताना दिसून येत आहे. आणि जो बदलत्या विकासावरती आपण भाष्य करतो आहोत की वेगवेगळ्या गोष्टी या रायगड जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी सगळेच पक्षाचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत किंवा जे ज्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी लोकांनी दिलेली आहे ते कार्यरत असताना दिसून येत आहेत. तर त्या बदलत्या विकासाकडे तुम्ही कसं पाहताय? अतिशय चांगला प्रश्न आहे. महत्वाचं लक्षात घ्या की रायगड जिल्ह्यात
हा सुद्धा एक मुद्दा महत्वाचा आहे. दोघांनी विकास केलाय, दोघांनीही निधी आणलाय. त्यांच्या मतदारसंघात खासदार म्हणून तटकरेंनी जिल्ह्यातही निधी आणलेला आहे. आमदार म्हणून आदिती तटकरे यांनी आणलेला आहे. महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यात किंवा मुरुड तालुक्यात निधी आणलेला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मतदारसंघात ते पण हे सगळे सत्तेत आहेत. लक्षात घ्या, गोगावले असतील, थोरवे असतील, तिकडे पनवेलचे आमदार असतील, हे सगळे सत्तेतले आमदार आहेत. म्हणजे एक गट आपापसात लढतोय असं विचित्र राजकारण रायगडमध्ये होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि थोडक्यात एकमेकांच्या विरोधात लढतात. पण त्या स्पर्धेसाठी ते चांगला निधी आणतात. गेले वर्ष दीड वर्ष त्यांनी खूप मोठा निधी आणलाय, खर्च केलाय आणि हा एक चांगला परिणाम रायगड जिल्ह्यात होतोय. विकासाचं राजकारण यापुढे व्हायला हरकत नाही. आणि हेच विकासाचं राजकारण. आणि तुम्ही म्हणालात की जर का आपण रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर सध्याची काय विद्यमान आमदार आहेत ते सगळे महायुतीचे आहेत. Correct. कुणीही विरोधी पक्षातलं म्हणजे महाविकास आघाडीमधलं नाहीये. आणि त्यामुळेच महायुतीमध्येच एकमेकांसमवेत लढत होताना आपण पाहतोय. आणि असाच एक निकाल या ठिकाणी येतोय. ते म्हणजेच अलिबागमधील आंबेपूरमध्ये जो आंबेपूर जिल्हा परिषद गट आहे त्या आणि भाजपा यांच्यामध्ये काटेकी टक्कर होती. आणि त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये चित्रा पाटील ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्या पहिल्या फेरी अखेर या ठिकाणी आघाडीवरती येत असताना दिसत आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध रसिका राजा केणी या शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. ही लक्षवेधी लढत ठरणार आहे. मी आता सांगून होतो, आंबेपूरमध्ये केणी कुटुंबाने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि चित्रा पाटील या फरड्या वक्त्या आहेत आणि त्याला राजकीय वारसा आहे. चित्रा पाटील यांचं वक्तव्य आणि चित्रा पाटील यांचं व्यक्तिमत्व हे एक सामाजिक स्त्री कार्यकर्ती म्हणून लोकांना आवडलेलं आहे आणि दोन्हीही काटेकी टक्कर होणार आहे. सातत्याने या आज जरी आघाडीवर असल्या तरी आपल्याला सतत लक्ष ठेवायला, तुम्ही विशेष करून या आंबेपूर मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवा. नक्कीच मागे पुढे होत राहत असताना आणखीन एक म्हसळा तालुक्यातून वरवटणे पंचायत समिती गणातून निकाल आलेला आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असणारे माजी जिल्हा परिषद सभापती या ठिकाणी त्यांची घोषणा त्याचं झालेली खूप आहे. अभिनंदन, कारण 2000 ही मोठी आघाडी बांधली जाते आणि हा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा होता आणि राष्ट्रवादीने तो राखला असं म्हणायला काय हरकत नाही. नक्कीच आपण जसं म्हणत होतो की जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी विधानसभेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी आदितीताई तटकरे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांनी चांगलं काम तिथे केलं आहे, लोकाभिमुख काम केलं आहे. आणि त्याचीच काही फळं आता मागच्या मंडळींना मिळत आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून जे ग्रामीण पातळीपर्यंत काम करणारे कार्यकर्ते आहेत ते आता पुढे येताना दिसत आहेत असं वाटतं. तुम्हाला एक महत्वाची हे सांगतोय की लवकरच आपल्यामध्ये चर्चेकरता ऍडव्होकेट प्रसाद पाटील म्हणून येणार आहे. एक तेही माजी जिल्हा सरकारी वकील आणि पत्रकार म्हणून काम केलेले तेही राजकीय विश्लेषक आहेत. ते जेव्हा येतील तेव्हा आपण ही चर्चा पुन्हा एकदा घडवून आणू की रायगड जिल्ह्यामध्ये बदलतं राजकारण नेमकं काय आहे, युतीचं राजकारण काय आहे आणि विकास म्हणजे त्याच्यात केंद्र सरकारकडनं येणारा निधी, राज्य सरकारकडनं येणारा निधी आणि जिल्हा परिषद अनुषंगाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे वर्ग होणारा निधी. आणि या अनुषंगाने आपण आणखीन एक चर्चेला विषय घेणार आहोत जो लोकांसाठी महत्वाचा आहे की सत्तेतल्या लोकांनाच खालची सत्ता देणं. म्हणजे ज्यांची केंद्रात सत्ता आहे, हा नवीन ट्रेंड यायला लागलेला आहे की केंद्रात सत्ता आहे ना मग राज्यात त्यांचीच आली पाहिजे. राज्यात सत्ता आहे आणि केंद्रात सत्ता आहे ना मग ते सुद्धा जिल्हा परिषदेत किंवा नगरपालिकेत महानगरपालिकेत असलं पाहिजे. असं एकाकीकरण जे होत चाललंय त्यातला एक वेगळा पैलू की जेणेकरून लोकांना आता विकास पाहिजे. The Sleep Company brings you pure, innovative science in every mattress. प्रतिनिधी करू शकेल अशा पद्धतीची